नमस्कार, मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आवळा खाण्याचे खूप सारे फायदे आहे। असे म्हणतात की रोजच्या आहारामध्ये आवळ्याचा समावेश असावा, मग तो कोणत्याही रूपाने असो, चटणी असो, मुरब्बा असो, कँडी असो, च्यवनप्राश, मुखवास किंवा लोणचे। तर आज आपण सोप्या पद्धतीने आवळ्याचा मुखवास बघणार आहोत, तसेच आवळ्याचे फायदेही जाणून घेऊया। आवळ्याचा मुखवास बनवण्यासाठी अर्धा किलो आवळे घेतले आहे। यांना स्वच्छ धुवून घेऊया। एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे। आता यांना असं चांगलं चोळून धुवायचं आहे। त्यानंतर एका रुमालावर ठेवून घ्यायचं आहे। यांना कोरडं करून घ्यायचं आहे। तर रुमालाने अशा प्रकारे पुसून घ्यायचं आहे व यांना चांगलं कोरडं करून घ्यायचं आहे। आवळ्यांना 5 मिनिटांसाठी रुमालावर असंच ठेवलं होतं। आता हे चांगले कोरडे झाले आहे। आवळ्यांना किसून घेऊया। आवळ्यांना किसण्यासाठी ते जाडसर किसणी घ्यायची आहे, बारीक किसणी घ्यायची नाही आहे, कारण की आवळ्यांना किसल्यानंतर आपण सुकवणार आहोत, ज्यामुळे हे खूप बारीक होणार आहे। तर अशा प्रकारे जाडसर किसणीने याला किसून घेऊया। यांना किसताना आवळे कोरडेच पाहिजे, म्हणजे हे किसताना निसटत नाही। आणि यांना अशा प्रकारे घट्ट पकडूनच तुम्ही चांगलं किसून घ्या, नाहीतर हाताला इजाही होऊ शकते। तर अशा प्रकारे याला किसून घेतलं आहे व इतका जाडसर किस निघत आहे आणि जी बी आहे तिला साईडला ठेवायचं आहे। अशाच प्रकारे सर्व आवळे किसून घेऊया। आवळा खाण्याचे खूप सारे फायदे आहे। आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट असतात, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि सर्दी, फ्लू यासारख्या संसर्गांपासून संरक्षण मिळते। नियमित आवळ्याचे सेवन केल्यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते, तसेच केसांचे खूप साऱ्या समस्या दूर होतात, जसे की केस पांढरे होणे, केस गळणे यासारख्या समस्यावर आवळा गुणकारी ठरतो। आवळा खाल्ल्याने डोळ्याचे आरोग्य सुधारते। आवळा रक्तवाहिन्यासंबंधीचे आरोग्य सुधारण्यास मदत करतो, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि हृदयाचे आरोग्य उत्तम राहते। आवळा खाणे पचन संस्थेसाठी चांगले असते आणि त्यामुळे पोटाच्या समस्या दूर करण्यास आवळा मदत करतो। आवळ्याचा रस पिल्याने शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्स होते। अशा प्रकारे खूप सारे फायदे आहे आवळा खाण्याचे। तर इथे आवळ्यांना अशा प्रकारे किसून घेतलं आहे, बियांना अशा प्रकारे साईडला ठेवलं आहे। मुखवासाठी आपल्याला लागणार आहे काळं मीठ, साधं मीठ, जिरा पावडर, हिंग। किसलेल्या आवळ्यावर टाकूया अर्धा चमचा साधं मीठ। मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। पाव चमचा टाकूया काळं मीठ, चिमूटभर हिंग टाकला आहे। जिरा पावडर टाकूया अर्धा चमचा। सर्व वस्तूंना चांगलं मिक्स करून घेऊया। तुम्हाला जिरा पावडर थोडी जास्त आवडत असल्यास तुम्ही ते अजून थोडीशी जिरा पावडर ॲड करू शकता। आता काळं मीठ मला थोडंसं कमी वाटत आहे, तरी ते पाव चमचा काळं मीठ ॲड केलं आहे। एकदा चांगलं मिक्स करून घेऊया। आवळ्याचा किस सुकवण्यासाठी इथे मोठी परात मी घेत आहे। परातीमध्ये असं एकदम पातळ थर टाकायचं आहे व याला चांगलं सुकवून घ्यायचं आहे। तर इथे एका परातीमध्ये हे बसत नाही आहे, तर अजून 2 ताटामध्ये याला पसरून टाकलं आहे, म्हणजे हे लवकर सुकेल। तर आता यांना उन्हामध्ये ठेवूया। आवळ्याच्या किसाला सुकण्यासाठी 2 ते 3 दिवस लागतात। ऊन कडक पाहिजे, म्हणजे हे लवकर सुकतं। आता वरून एक ओढणी टाकूया, म्हणजे धूळ वगैरे जाणार नाही। तर अशा प्रकारे आता यांना सुकू देऊया। 1 दिवस झाला की याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे जे सुकलेली बाजू आहे ती खाली जाईल व जे बिगर सुकलेलं आहे ते वरती येईल व याला बुरशी वगैरे येणार नाही। तर एका दिवसानंतर हे इतकं सुकलं आहे। आता ऊन थोडं कमी आहे म्हणून मी डायरेक्ट याला एका ओढणीवर टाकलं आहे, म्हणजे हे लवकर सुकेल। आता वरून एक ओढणी टाकूया, म्हणजे धूळ वगैरे जाणार नाही। तर ऊन खूप कमी आहे, त्यामुळे याला सुकण्यासाठी मला 4 दिवस लागले आहे। घरात जास्त ऊन येत नसेल तर तुम्ही याला पंख्याच्या हवेखाली सुकवून घेऊ शकता। त्यानंतर मग तुम्ही याला 1-2 तासाचं ऊन दाखवा, म्हणजे हे वर्षभर टिकेल। आवळ्याचा मुखवास तयार आहे। सुकून हा अशा प्रकारे कडक झाला आहे।
याला सुकवण्यासाठी स्टीलच्या भांड्यांचा वापर केला होता. इथे केमिकल रिॲक्शन होऊन हे अशा प्रकारे काळपट पडले आहे. तर तुम्ही याला सुकवण्यासाठी डायरेक्टली प्लॅस्टिक शीटचा वापर करू शकता किंवा डायरेक्टली एखाद्या कापडावर यांना सुकवून घ्या. हा मुखवास तुम्ही एका एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा काचेच्या बरणीत भरून 1 ते 2 वर्ष स्टोअर करू शकता. तर मी इथे एका एअरटाईट कंटेनरमध्ये याला भरून घेत आहे. हा मुखवास तुम्ही दिवसातून कधीही खाऊ शकता. खूप मस्त लागतो. तर तुम्हीही नक्की ट्राय करा आवळ्याचा मुखवास. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.